तर बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा पाहायला मिळणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील सहभागी होणार आहेत। संदीप वानखेडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। संदीप, खरं तर आता एकीकडे आरक्षणाची मागणी होते, शिक्षकांचं आंदोलन सुरू होणार आहे, आता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुद्धा शेतकरी आणि सोबतच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर आज राज्यभरामध्ये विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये देखील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असेल, पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे असेल, त्याचबरोबर खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई, महिला सुरक्षा, महिला अत्याचार, त्याचबरोबर बेरोजगारी या संपूर्ण प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चा जो आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे। आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत आणि बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात जो आहे हा भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। गेल्या आठवड्याभरापासून जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात संपूर्ण मतदारसंघात मशाल यात्रा काढण्यात आली होती आणि त्या मशाल यात्रेचा समारोप देखील आज या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने केला जाणार आहे। या निमित्ताने जे आहे विविध मागण्या लावून धरल्या जाणार आहेत आणि या मोर्चामध्ये जिल्हाभरातील विविध शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।